श्री स्वामी समर्थ. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार. तर सकाळी सकाळी छान अशी सागर संगीत देवाची पूजा करून घेतलेली आहे आणि आज गुरुवार पण होता. तर म्हटलं चला सकाळीच मठात सुद्धा जायचं मन झालं, तर म्हटलं मठातही जाऊन येऊ. स्वामींना बघा किती छान सजवलेलं आहे, महालक्ष्मीचं रूप अगदी केलेलं आहे. आम्ही तिघेही गेलो होतो, मल्हारचे बाबा आणि मी. आम्ही मठात जाऊन आलो, त्यानंतर घरी आलो आणि नंतर गाजर आणले होते काल, आज नैवेद्यासाठी गोड काहीतरी बनवण्यासाठी. तर आज गाजरचा हलवा बनवणार होते, तर मस्त किसून घेतले आणि नंतर तोपर्यंत मम्मींनी इथे खिचडीची तयारी करून घेतली होती. आज उपवास होता, त्याच्यामुळे साबुदाण्याची खिचडी सर्वांसाठी बनवली होती आणि दुसरीकडे मी हा गाजरचा हलवासुद्धा बनवायला घेतला. त्यानंतर आम्ही खिचडी खाल्ली, थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी 6लाच मी देवीचा कलश मांडायला सुरुवात केली. छान असा एकदम साधा आणि सिंपल मी पूजा मांडून घेतलेली आहे. बघा तुम्हाला दाखवतेच मी पूजा किती छान आणि एकदम साधी सिंपल आणि सुटसुटीत मांडून घेतलेली आहे. जास्त काही केलेलं नाही आहे. मी पूजा करून घेतली आणि नंतर छान अशी मी रेडी झालेली आहे. तुम्हाला दिसतं आहे माझा लुक एकदम साधा आणि सिंपल मी ड्रेस घातलेला आहे. त्यानंतर संध्याकाळी आरती करून घेतली, पोथी वाचून घेतली. त्यानंतर आरती करतानाच सगळ्या मुली आल्या होत्या. मी 7 कुमारिकांना बोलवलं होतं, तर त्या पण आल्या, त्यांनी पण माझ्यासोबत आरती केली, खूप छान वाटलं. त्यानंतर लगेचच मी त्यांना हळदी कुंकू आणि हे एक फळ आणि फूल दिलं आणि त्यांना मस्त त्यांचं दर्शन घेतलं. म्हणजे आज त्यांना देवी स्वरूप म्हणून त्यांचं आज दर्शन घेतलेलं, तर खूप छान वाटलं. मल्हारचीही मध्ये मध्ये लुडबुड चालू होती. शेवटी नवऱ्याने एक फूल देऊन मला खुश केलं आणि असा माझा आजचा दिवस गेला.